आणि आत्ताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। अनिल परब यांच्या घरी ईडीची टीम पोहोचलेली होती, ती आता निघालेली आहे घराच्या इथून। वांद्रे येथील घराचे ही दृश्य आहेत। या ठिकाणी ईडीची टीम अनिल परब, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी तपासणी करण्यासाठी, चौकशीसाठी ईडीची टीम पोहोचलेली होती। सीआरपीएफचे जवान देखील दाखल झालेले होते। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। थेट आपण उदयकडे जाणार आहोत। उदय, काय सविस्तर आता घडतंय नेमकं? रमेश सुलिंग म्हणाले, मी आता वांद्रे पूर्व इथल्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाच्या खाली आहे। थोडी इथे हालचाल वाढली होती, कारण काही लोक जे आहेत त्यांच्या घरातून बाहेर पडले होते, म्हणजे इमारतीतून बाहेर पडली होती। मात्र इथे मोठ्या प्रमाणात थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे, कारण या इमारतीमध्ये स्थानिक इतर रहिवासी देखील राहतात, त्यामुळे त्यांची देखील इथे ये-जा जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। ईडीचे अधिकारी 8व्या मजल्यावरती आहे। ही मोनार्च इमारत आहे। या इमारतीच्या 8व्या मजल्यावरती परिवहन मंत्री अनिल परब यांचे निवासस्थान आहे आणि तिथे ईडीचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर सीआरपीएफचे जवान जे आहेत ते तिथे आहेत, तसंच इमारतीच्या खाली देखील आहेत। सकाळी बरोबर 6:30 वाजता ईडीचे अधिकारी आणि सीआरपीएफचे जवान इथे दाखल झाले आणि त्यांनी अनिल परब यांच्या या निवासस्थानी चौकशी आहे ती सुरू केलेली आहे। मात्र परिवहन मंत्री अनिल परब हे त्यांच्या निवासस्थानी इथे नव्हते, त्यांचे फक्त कुटुंबीय होते। त्यांच्या कुटुंबियांची सदस्यांची त्यांनी चौकशी केली। अजूनही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। ईडीचे अधिकारी अजूनही वांद्रे इथल्या अनिल परब यांच्या निवासस्थानी आहेत आणि ते चौकशी करता आहेत। काही वेळापूर्वी सीआरपीएफचे अधिकारी जे आहेत ते देखील खाली आले होते, त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र स्वतः परिवहन मंत्री अनिल परब हे अजिंक्यतारा हा जो बंगला आहे मंत्रालयासमोर, शासकीय निवासस्थान आहे परिवहन मंत्र्यांचं, तिथे आहे। तिथे ईडीचे वरिष्ठ अधिकारी त्यांची चौकशी करतात। तिथे मुख्य चौकशी जी आहे ती तिथे सुरू आहे। वांद्रे इथे जे त्यांचं निवासस्थान आहे तिथे देखील ईडीचे अधिकारी त्यांची आर्थिक व्यवहारांसंदर्भात जे काही कागदपत्र असतील किंवा इतर संबंधित जे काही व्यवहार असतील त्या संदर्भात चौकशी करत आहेत। अनिल परब हे केबल नेटवर्क व्यवसायामध्ये आहेत, त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित असलेले इतर त्यांचे कोण कोण भागीदार आहेत, त्यांच्याशी काय आर्थिक हितसंबंध आहेत या संदर्भात देखील चौकशी केली जात आहे। आणि त्याचबरोबर जे हातवे केबलमधले जे त्यांचे इतर पार्टनर आहेत त्यांची देखील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। आपल्याला जी एक माहिती मिळते त्यानुसार हातवे केबलमध्ये अनिल परब यांच्यासोबत जे काही भागीदार आहेत ते सदा कदम यांच्या कार्यालयावरती देखील ईडीने छापा टाकलेला आहे, तिथे देखील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। एकूण 7 वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। अगदी बरोबर आहे उदय। आता काही वेळापूर्वी एक गाडी बाहेर पडली होती त्यांच्या घराच्या, ज्या ठिकाणी अनिल परब यांचं घर आहे, कुटुंब राहतं, वांद्रे इथल्या निवासस्थानावरून। या गाडीमध्ये नेमकं कोण होतं? ईडी संबंधित अधिकारी होते का, की अनिल परब यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य होते का? जी एक सफेद रंगाची इनोवा कार बाहेर पडली त्यामध्ये अनिल परब यांच्या कुटुंबियांशी संबंधित कोणी नव्हतं किंवा ईडीचे अधिकारी देखील यामध्ये नव्हते। या इमारतीमध्ये रहिवासी लोक देखील राहतात, त्यांची ही गाडी असल्याचे सांगण्यात येतं आणि ते स्थानिक रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। ईडीचे अधिकारी अजूनही 8व्या मजल्यावरती जिथे अनिल परब यांचं निवासस्थान आहे तिथे आहेत आणि तिथेच त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। आता इथे मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढल्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात इथे वाढवण्यात आलेला आहे। मोनार्च इमारतीचं जे गेट आहे ते देखील बंद करण्यात आलेलं आहे, कारण स्थानिक रहिवासी जे आहेत ते देखील आपल्या कामानिमित्तानं, ऑफिसच्या निमित्तानं बाहेर पडू लागलेले आहेत। काहीसं त्यांचा देखील इथे गोंधळ होतो आहे। अचानक घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा बघून तेही काहीसे आश्चर्यचकित झालेले आहेत। अगदी बरोबर आहे। त्यामुळे आजची ही सगळ्यात, उद्या आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आहे। उदय, तुम्ही असे सोबत राहा, आपल्यासोबत आपले प्रतिनिधी, आपले सहकारी अजित मांढरे सुद्धा आहेत। अजित, आपण पाहतोय परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरी सकाळीच ईडीचा छापा पडलेला आहे। अनिल परब हे खरं तर ईडीच्या रडारवर पहिल्यापासूनच होते आणि आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। शासकीय बंगल्यावर अनिल परब असल्याची माहिती मिळते। न्यूज 18 लोकमतच्या आपल्या कॅमेऱ्यात सुद्धा त्यांचं दृश्य कैद झालेलं आहे आणि तिथे देखील छापेमारी झालेली आहे, त्यामुळे तिथं त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। सविस्तर काही अपडेट्स मिळालेत का आणि पुढची सगळी प्रक्रिया आता ईडीकडून कशी असेल? म्हणाले, ईडीच्या अधिकाऱ्यांशी मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आमच्याकडे पुरावे आहेत किंवा काही अशा लोकांनी त्यांना जबाब दिलेले आहेत यामध्ये अनिल परब यांनी अप्रत्यक्षरित्या या दापोली रिसॉर्ट संदर्भामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार केलेले आहेत, जे बेनामी व्यवहार आहेत असं म्हटलं जात आहे। तर या प्रकरणी आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे पुरावे त्यांच्या हाती लागलेले आहेत त्यानुसार एकूण मुंबईत 7 ठिकाणी त्यांनी मुंबईसह एकूण 7 ठिकाणी छापे टाकलेत, दापोली, पुणे आणि मुंबई।
तर मुंबईमध्ये 3 ठिकाणी छापे आहेत. त्यामध्ये अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान आहे, त्याच पद्धतीनं त्यांचा बंगला आहे, सीएचं घर आहे आणि पुण्याला 2 ठिकाणी तर दापोलीला 2 ठिकाणी अशा पद्धतीने 7 ठिकाणी छापे झालेत. ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. याच पुराव्यांची पडताळणी करण्याकरता त्यांनी हे छापे टाकलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचं जे शासकीय निवासस्थान आहे तिथे देखील या रिसॉर्ट संबंधी एक बैठक किंवा कोणी तिथे भेट घेतली होती. या संबंधी ईडीला पुरावा आहेत म्हणून त्यांनी तिथे धाड टाकलेली आहे. तर यामागचं दुसरं कारण सांगितलं जात आहे की अनिल परब जे आहेत ते शासकीय निवासस्थानी आहेत आणि त्यामुळे जर ईडीला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार जर ईडीच्या आजच्या धाडसत्रामध्ये त्यांना ते ठोस पुरावे हाती लागले तर अनिल परब यांची अटक होऊ शकते किंवा त्यांना अटक करण्यासाठी ते शासकीय निवासस्थानी त्या ठिकाणी ईडीनं जे सीआरपीएफ पोलीस तिकडे तैनात केलेले आहेत. एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणासाठी म्हणजे मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणाचे जे मुख्य तपास अधिकारी आहेत जे मनी लॉन्ड्रिंग केसचे तपास करतात ते मोठे अधिकारी तहसील सुलतान जे आहेत ते देखील शासकीय निवासस्थानी आहेत. ते अनिल परब यांची चर्चा करतायत, त्यांच्याशी बोलणं झालेलं असं कळतंय. त्यामुळे ही शक्यता वर्तवली जाते की अनिल परब यांची आज ईडी अटक करू शकते आणि त्यामुळेच वरिष्ठ अधिकारी जे ईडीचे ते अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे जे जिथे अनिल परब आहेत तिथे पोहोचलेले आहेत. अजित, जर अनिल परब यांची जर आज अटक झाली किंवा चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात जावं लागलं तर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होईल का आणि त्यानंतरची पुढची सगळी कारवाई कशी असेल? कारण या आधी देखील महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची मंत्र्यांची जी चौकशी झालेली आहे किंवा काहींना अटक करण्यात आलेली आहे त्या पद्धतीनंच अनिल परब यांच्यावर देखील कारवाई होईल का? म्हणाले खरं तर अनिल परब यांच्यावर जी समजा अटकेची कारवाई झाली तर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेलं जाईल, तिथून त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि नंतर त्यांनी न्यायालयामध्ये हजर केले जाईल. ही झाली अटकेनंतरची प्रक्रिया. पण जर अनिल परब यांना अटक झाली तर नक्कीच राज्यामध्ये एक राजकीय भूकंप होईल. कारण का याआधी आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री अनिल देशमुख आहेत आणि नवाब मलिक आहेत, या दोघांनाही अटक झालेली आहे. पण त्या संबंधी राष्ट्रवादी काँग्रेसनं फक्त आक्रमक पवित्रा घेतला होता. एक फक्त प्रतिक्रिया व्यक्त करण्याइतपत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र अनिल परब यांच्यावर अटकेची कारवाई झाली तर शिवसेना जी आहे जी या संबंधी म्हणजे शिवसेना त्यांच्या आक्रमकतेला ओळखली जाते तर ते आक्रमक भूमिका घेतील, कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतील यात काही शंका नाहीये. आणि थेट मुख्यमंत्री जे आहेत उद्धव ठाकरे ते या संबंधी मोठा निर्णय घेऊ शकतील अशी देखील शक्यता आहे. कारण का अनिल परब यांच्यावरची कारवाई म्हणजे ते मातोश्रीवर कारवाई असं देखील म्हटलं जातंय. त्यामुळे कुठेतरी जे वारंवार विरोधक त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते अस्थिर करण्याकरता वारंवार असे प्रयत्न केले जात आहेत. या प्रतिक्रियांना किंवा या आरोपांना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पुन्हा उठेल किंवा वाव येईल. पण दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी सांगितली जाते की आता अनिल परब यांचं अटक झालेलं आहे, त्यांची अटक झाली तर महाराष्ट्र सरकारचं असं म्हणणं आहे, महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्याकडे देखील अशा काही लोकांची लिस्ट आहेत जे विरोधी पक्षातील आहेत, मोठे नेते आहेत, त्यांना देखील आम्ही अटक करू शकतो. आमच्याकडे देखील अगदी बरोबर. आरोप प्रत्यारोप हे होत राहतील. मात्र आता सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे अनिल परब हे आता ईडीच्या रडारवर असून मुंबई, पुणे त्याचबरोबर अशा विविध ठिकाणी अनिल परब यांचे जिथे कार्यालय किंवा जिथे त्यांचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत अशा ठिकाणी ईडीनं छापा टाकलेला आहे. आणि अजिंक्य तारा या त्यांच्या शासकीय बंगल्यावर अनिल परब सध्या असल्याचं न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे. आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे त्या ठिकाणी आहे. आपण थेट सुस्मिताकडे जाणार आहोत. सुस्मिता, सध्या अजिंक्य ताराच्या बाहेर काय हालचाली सुरू आहेत? खरं तर सकाळी 6:30 वाजल्यापासून ईडीचं पथक इथे पोहोचलेलं आहे. साधारणपणे 7 ठिकाणी अनिल परब यांच्याशी संबंधित अशी ही 7 ठिकाणं आहेत ज्याच्या त्याच्या शासकीय निवासस्थान असेल, बँड्रातील घर असेल, दापोलीतील त्यांचं रिसॉर्ट असेल आणि त्याचबरोबर पुण्यातील त्यांचं घर किंवा कार्यालय अशा अनेक ठिकाणी हे छापे मारण्यात आलेले आहे. मनी लॉन्ड्रिंगचा PMLA ॲक्टच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात येते आहे. अनिल परब हे आत्ता सध्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी आहेत ज्या ठिकाणी ईडीचे काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत. तहसील
इब्राहिम सुलतान हे उपस्थित आहेत। त्यामुळे महत्त्वाच्या घडामोडींना सध्या वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण समोर बघताय दृश्यांमध्ये केंद्रीय पोलीस दल जे आहे ते इथे उपस्थित आहे। ईडीचे काही अधिकारी हे येरझारा घालतात, काही महत्त्वाच्या हालचाली होताना दिसतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनिल परब यांच्यावरती ज्या पद्धतीचे गंभीर आरोप करण्यात आलेले होते याच्यातूनच त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। ईडीच्या मुख्यत्वे काही गोष्टी ह्या विशेष निदर्शनात आलेल्या होत्या, ज्यामध्ये अवैधरित्या पैशाची देवाणघेवाण ही झालेली होती आणि त्याच अंतर्गत ही कारवाई करण्यात येते आहे। ज्यावेळेला अशा पद्धतीनं कारवाई करण्यात येते त्यावेळेला सर्वच ठिकाणी संबंधित कार्यालय असतील, घरं असतील, इथे एकत्रितपणे लवकर येऊन ईडी कारवाई करते आणि तशाच पद्धतीची कारवाई ही मुंबईमध्ये येऊन ईडीकडनं करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीचे आरोप किरीट सोमय्या यांनी केलेले खूप वरिष्ठ नेते आहेत। बघा, अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पक्षाचे शिवसैनिक आहेत कडवट। अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे। ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातात ईडीकडून, त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहे, पण त्यांना कोणी हात लावत नाही। आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। तुम्ही सुडाच्या आणि बदल्याच्या भावनेनं कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावरती कोणताही दबाव येणार नाही। सर्व निवडणुका सुरळीत पार पाडतील, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायामुळे भारतीय जनता पक्ष हा रोज बरं का खड्ड्यात जातोय। महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळालं नव्हतं। तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून आपल्या राज्यातील राजकीय विरोधकांना अशा प्रकारे नामोहरम करावं असं जर कोणाला वाटत असेल तर शिवसेनेचं मनोबल किंबहुना महाविकास आघाडीचं मनोबल अजिबात खच्ची होणार नाही। किंबहुना अशा प्रत्येक कारवाईमुळे आमचं मनोबल वाढत जाईल। सर, ईडीकडे सबळ पुरावे आहेत आणि त्याच्यानंतर आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाचा असंख्य लोकांविरुद्ध सबळ पुरावे आहेत, कारवाया झालेल्या आहेत। जितू नवलानीला कोणी पळवलं याचं उत्तर सुद्धा सबळ पुरावे आहेत असं म्हणणाऱ्यांनी द्यावं। सर, आरोप केला जातो की ज्यावेळी तक्रार करण्यात आली अनिल परब यांच्या विरोधात, त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे पर्यावरण मंत्रालय आहे त्यांनीच या कारवाईसाठी याच्याविषयी माझ्याकडे तांत्रिक बाबीविषयी माझ्याकडे माहिती नाही, पण मी इतकं सांगेन महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम बंगालमधल्या कारवाया ज्या सुरू आहेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या, फक्त सुडबुद्धीनं आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहे। बीएमसी इलेक्शन समोर आहे, तोंडासमोर आहे। राजकीय दृष्ट्या सुडाच्या कारवाया म्हटल्यावर त्या सगळं काही आलं। मी सगळ्यांविषयीच हे माझं भूमिका मांडतो, मी एका व्यक्तीविषयी मांडत नाही। फक्त शिवसेनेला त्रास द्यायचा, शिवसेनेला बदनाम करायचं, महाविकास आघाडीच्या सरकारला अडचणीत आणण्यासाठी, त्यांची कोंडी करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया केंद्रीय तपास यंत्रणांचा सरळ गैरवापर करून हा केला जातोय। पण आमच्यावरती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे, ती म्हणजे आम्ही सगळे अनिल परब यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मग ते महाविकास आघाडी सरकार असो किंवा शिवसेना असो, आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे अनिल परब यांना। तर शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आणि राजकीय सूडबुद्ध्या या कारवाया सुरू असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत। तर सरकारला त्रास देण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी हे सगळे षडयंत्र रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण ईडीनं अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी छापे टाकले, तसंच त्यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आलेली आहे।
तर नुकतीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे, ती म्हणजे महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना अनिल परब यांच्या पाठीशी आहे। या संपूर्ण कारवाया या राजकीय सुडबुद्धीने केलेल्या आहेत। त्याचबरोबर आमच्याकडे देखील विरोधकांचे काही पुरावे आहेत आणि त्यानुसार आम्ही कारवाई करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। तर अनिल परब सध्या अजिंक्यतारा बंगल्यावर आहेत। अनिल परब यांचं कुटुंबीय जे आहे ते बँड्रा इथल्या त्यांच्या निवासस्थानी आहे, त्यामुळे विविध ठिकाणी एकूण 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांचे हाथवे केबल नेटवर्क व्यवसायातील भागीदार सदा कदम यांच्या सीएनं दिलेल्या माहितीवरून ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर ईडीचे असिस्टंट डायरेक्टर वरिष्ठ अधिकारी तासीन सुलतान हे शासकीय निवासस्थानी उपस्थित आहेत आणि अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईमध्ये तासीन सुलतान हे मुख्य अधिकारी आहेत, जे आता अनिल परब यांची चौकशी करतायत। सीआरपीएफचे जवान त्या ठिकाणून बाहेर पडलेले आहेत। अनिल परब यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आपण ईडीच्या छाप्याच्या अनेक घटना पाहत आलेलो आहोत। त्यामध्ये राष्ट्रवादीचे 2 मंत्री अनिल देशमुख आणि त्याचबरोबर नवाब मलिक हे दोनही मंत्री यांना अटक झालेली आहे। यांच्याकडे देखील ईडीची छापेमारी करण्यात आलेली होती। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाला घेऊन या दोन्ही मंत्र्यांची चौकशी झालेली होती आणि त्यानंतर आता अनिल परब परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। ईडीनं आज सकाळी साधारण 6च्या दरम्यान अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या 7 ठिकाणांवर छापेमारी केलेली आहे। तर या संपूर्ण प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली होती। काय म्हणाले ते पाहूयात। अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू। अनिल देशमुख नवाब मलिक त्यानंतर आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवावी। तर आज खरं तर शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस होता, कारण राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी आज उमेदवारी अर्ज भरला जाणार होता। आपण बोलणार आहोत, आमची प्रतिनिधी सुस्मिता भगाणे आपल्यासोबत आहे। सुस्मिता, खरं तर ही मोठी घडामोड आज शिवसेनेची घडणार होती आणि त्यापूर्वीच शिवसेनेचेच आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर ज्या पद्धतीने राज्यसभेच्या सीट्ससाठीच गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेभोवती राजकारण हे फिरत होतं, कारण शिवसेनेच्या 2 जागा या महत्त्वाच्या आहेत राज्यसभेसाठी। त्याबाबत संभाजीराजेंचा सुद्धा विचार केला जात होता, परंतु शिवबंधनाच्या बाबतीत ठोस निर्णय न झाल्यानं त्या सगळ्या गोष्टी बारगळल्या। परंतु आत्ताच्या घडीला अतिशय महत्त्वाची घटना जी सकाळी 6:30 वाजता घडलेली आहे ती म्हणजे अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी, त्यांच्या राहत्या घरी, त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये, पुण्यामध्ये त्यांच्या विविध जे बिझनेस पार्टनर्स आहेत त्यांच्या घरी ईडीकडनं छापे मारण्यात आलेले आहेत। परिवहन मंत्री म्हणून त्यांच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता। एसटीचा कारभार ते बघत होते, एसटीचं खाजगीकरण केलं असा एक आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि आत्ताच्या घडीला ते स्वतःच्या हे शासकीय निवासस्थानी आहेत, अजिंक्यतारा या बंगल्यावरती तो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईडीचे वरिष्ठ अधिकारी तासीन सुलतान हे इथे पोहोचलेले आहेत, ज्यांनी अनिल परब यांच्या संबंधीच्या प्रकरणाची सगळी कार्यवाही ही बघितलेली होती। त्या कार्यवाहीचे ते मुख्य अधिकारी होते आणि आत्ता ते आतमध्ये आहेत। अनिल परब आतमध्ये आहेत। नेमकं कशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, पीएमएल ऍक्ट यामध्ये लागू होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीनं कॅशमध्ये व्यवहार झाले, ते व्यवहार नेमके का झाले, कशा पद्धतीने आले, या पैशाचा नेमका स्रोत काय होता, अशा अनेक मुद्द्यांवरती ईडीचं लक्ष असणार आहे। आणि आपण बघताय याच कार्यालयाच्या बाहेर आता याच त्यांच्या ऑफिसच्या घराच्या बाहेर ईडीचे अधिकारी हे येरसारा घालतायत। लगबग जी आहे त्यांची पाहायला मिळते आहे। नेमकं ईडीला या छापेमारीमधनं काय समोर मिळतंय, काय पुरावे हाती लागतात हे बघणं महत्त्वाचं आहे। जर अनिल परब यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली तर त्यांना अटक सुद्धा होऊ शकते आणि अशा वेळेला त्यांच्या घरातनं त्यांना याच घरातनं बाहेर काढलं जाऊ शकतं।
त्याच्यामुळे ही एक शक्यता नाकारता येत नाही। अनिल परब यांना जर अटक झाली तर कदाचित त्यांना कोर्टात सुद्धा हजर करण्यासाठीची जी कार्यवाही आहे ती हाती घेण्यात येईल। त्यांची मेडिकल या सगळ्या पुढच्या प्रक्रिया झाल्या, तुर्तास आता त्यांची चौकशी सुरू आहे, विविध ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत, कुटुंबियांची चौकशी केली जाते, त्यांचे जे व्यावसायिक भागीदार होते त्यांची चौकशी सुरू आहे। मात्र ही सगळी घटना आहे ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। अनिल परब हे ईडीच्या रडारवर असल्याचं गेल्या काही महिनाभरापूर्वीपासून खरं तर याची चर्चा सुरू होती। त्यामुळे या सगळ्या संबंधित या संपूर्ण प्रकरणासंबंधित अनिल परब स्वतः सुद्धा खरं तर आपण असं म्हणू शकणार नाही की त्यांना याची काही पूर्वकल्पना नव्हती म्हणून। खरं तर ईडीच्या सगळ्या कारवाईला त्यांच्या नोटिसींना अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। शिवसेना पक्षानं सुद्धा ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी आता म्हटलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे आणि जे जे त्यांच्या विरोधात जातील त्यांच्या विरोधात भाजप असं सोडाचं राजकारण करते असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ईडीला जे काही कार्यवाही ईडीकडनं केली जाते आहे त्यांच्या कारवाईला सहकार्य करण्याचं काम ते करतायत। आणि आपण आता बघतायत हे काही अधिकारी जे बाहेर पडत आहेत, मुख्यत्वे ज्या वेळेला अनिल परब यांच्यावरती हे गंभीर आरोप करण्यात आले होते, अनिल देशमुखांवरती जे आरोप करण्यात आले होते त्याच्या संबंधी सुद्धा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला होता। आणि आता ज्या पद्धतीनं ते या कार्यालयाच्या आतमध्ये आहेत, त्यांच्या शासकीय निवासस्थानी ते आहेत, ते बघता कुठल्याही क्षणी महत्त्वाच्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। यापूर्वी शिवसेनेच्या काही बड्या चेहऱ्यांवरती ईडीनं कारवाई केलेली आहे, तेही विसरता येणार नाही। भावना गवळी असतील, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असतील, त्याचबरोबर यशवंत जाधव जे मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समितीचे प्रमुख होते, त्याचबरोबर संजय राऊत यांच्या पत्नी संजय राऊत यांच्यावरती सुद्धा ईडीने कारवाई केली। त्याच्यामुळे कुठेतरी शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी सुद्धा अनिल परब यांच्यावरती ही कारवाई केली जात असेल असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या बाजूने जे महत्त्वाचे चेहरे आहेत त्यामध्ये अनिल परबांचा चेहरा मोडला जातो। ते एक प्रवक्ते सुद्धा होते, परिवहन विभागाचे मंत्री होते आणि शिवसेनेचे अतिशय निकटवर्तीय, शिवसेना प्रमुखांचे निकटवर्तीय समजले जायचे। त्यामुळे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत जे काही मनी लॉन्ड्रिंग घडलेलं आहे, त्यांचे जे केबलचा व्यवसाय होता त्यामध्ये काही व्यावसायिक भागीदारी जी होती, या सगळ्याच वरती ईडीच्या या कारवाईमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच काही वेळापूर्वी सुस्मिता, संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, ती म्हणजे अनिल परब यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार आहे, शिवसेना त्यांच्या सोबत आहे, शिवसेनेचा पाठिंबा त्यांना आहे। शिवसेनेकडनं किंवा महाविकास आघाडी सरकारकडनं काही प्रतिक्रिया उमटतायत का? खरं तर संजय राऊत यांनी अतिशय सूचक विधान केलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अनिल परब यांच्या पाठीशी आहोत, कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या वेळेला एसटी कामगारांचा संप हा होता सुरू, त्यावेळेला सुद्धा अनिल परब यांच्यावरती भाजपनं मोठे आणि गंभीर आरोप केलेले होते। कॉन्ट्रॅक्ट देणं किंवा बदल्या करणं यामध्ये कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता। शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून सुद्धा अनिल परब अनेकदा समोर आलेले होते। ज्या ज्या वेळेला भाजपच्या काही नेत्यांवरती कारवाई करण्यात आलेली होती त्यावेळेला कुठेतरी अनिल परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या अशा पद्धतीचा आरोप किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावरती केलेला होता। परंतु ज्या पद्धतीचं चित्र आहे त्यामध्ये राजकीयदृष्ट्या मोठं डॅमेज शिवसेनेला होऊ शकतं, कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। मनी लॉन्ड्रिंग झालं तर ते नेमकं कशा पद्धतीने झालं, ईडीच्या तपासात काय महत्त्वाचे दस्तावेज हाती लागतात हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण जेवढा मोठा आरोप केला जातो तेवढा मोठ्या प्रमाणात रिकव्हरी ही प्रत्येक वेळेला होतेच असं नाही। त्यामुळे ईडीनं आज ज्या वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे मारलेले आहेत त्याबाबत एक संध्याकाळी एक अधिकृत प्रेस रिलीज जाहीर करण्यात येईल, ज्यामध्ये नेमकं ईडीच्या या अधिकृत प्रेस नोटकडे सगळ्यांचं लक्ष आहे। याविषयीचे अपडेट्स आणि आता तिथे सुरू असलेल्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास सुस्मिता धन्यवाद। आपण आता थेट दापोलीमध्ये जाणार आहोत, कारण दापोलीमध्ये अनिल परब यांचं जे दापोलीमधलं राहतं त्यांचं घर आहे, या घराच्या ठिकाणी देखील ईडीनं छापेमारी केलेली आहे। रिसॉर्ट जे आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय, अनिल परब यांचं रिसॉर्ट असल्याचं गेल्या कित्येक दिवसांपासून किरीट सोमय्या, भाजप नेते किरीट सोमय्या आरोप करत होते आणि त्या रिसॉर्टवर सुद्धा छापेमारी करण्यात आलेली आहे। ईडीची टीम सकाळीच या ठिकाणी दाखल झालेली आहे। आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत आहेत। शिवाजी, सध्या या रिसॉर्टच्या भोवती काय वातावरण आहे, काय सध्या तिकडे हालचाली सुरू आहेत? ईडीची टीम आज सकाळी इथे येऊन दाखल झालेली आहे। किरीट सोमय्या यांनी
अनिल परब यांचं साई रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याची तक्रार केली होती। त्यानंतर केंद्राची टीम या ठिकाणी येऊन गेली। पर्यावरण विभागाच्या केंद्राच्या टीमने या रिसॉर्टची पाहणी केली, त्याचा अहवाल सुद्धा केंद्राकडे दाखल झालेला आहे। आता पुन्हा एकदा ईडीचे धाड या हॉटेलवरती पडलेली आहे, परंतु या ठिकाणी सकाळी जरी अधिकारी येऊन दाखल झाले असले तरी इथलं जे रिसॉर्ट आहे ते बंद आहे आणि रिसॉर्टचा जो केअरटेकर होता तो मात्र इथून गायब आहे। त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना आतमध्ये प्रवेश करता आलेला नाही, अजूनही त्यांना चौकशी सुद्धा करता आलेली नाही। परंतु जे फोटोग्राफी आहे ते आजूबाजूच्या परिसराची फोटोग्राफी, हॉटेलचे किंवा त्यांच्या श्रीशंक त्यांचं जे रिसॉर्ट आहे त्याचे फोटो सगळे त्यांनी केलेले आहेत आणि केअरटेकरचा शोधाशोध सुरू आहे। परंतु केअरटेकरचा फोन बंद असल्यामुळे त्यांना तपासामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत। परंतु ईडीची टीम या ठिकाणी येऊन दाखल झाल्यामुळे आज त्यांनी इथे ठाण मांडलेलं आहे आणि जोपर्यंत या साई रिसॉर्टमध्ये त्यांचा प्रवेश होणार नाही, जे त्यांना हवे असलेले कागदपत्र त्यांच्या हाती लागणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला नेमकं काय तपासामध्ये त्यांना आढळलं हे सांगता येणार नाही। परंतु गेले अनेक दिवस किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावरती आरोप केले होते। हे जे रिसॉर्ट आहे ते नेमकं कोणाचं आहे यावरून सुद्धा मध्ये वाद सुरू होता। शिवसेना नेते रामदास कदम यांचे छोटे बंधू सदानंद कदम यांनी हे रिसॉर्ट माझं आहे अशा प्रकारची प्रेस रिलीज केली होती, परंतु किरीट सोमय्या वारंवार हे रिसॉर्ट अनिल परब यांचंच आहे असा आरोप करतायत। कोणाचंही रिसॉर्ट असलं तरी हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे, CRZचं उल्लंघन करून बांधण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। प्रतिकात्मक हातोडा घेऊन ते मुरुड येथे काही दिवसापूर्वी आले होते। त्यांना मुरुडमध्ये येता आलं नाही, परंतु जे दापोलीमध्ये आले त्यांनी इथे येऊन हे हॉटेल पाडणारच अशा प्रकारचा त्यांनी सुतवाच केला होता। परंतु आता पुन्हा एकदा ईडीची कारवाई आता होणार आहे। ईडी आज दापोलीमध्ये मुरुड येथे येऊन पोहोचलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हे साई रिसॉर्ट आहे ते वादग्रस्त ठरलेलं आहे। गेले अनेक दिवसापासून साई रिसॉर्ट एक चर्चेचा विषय बनलेला आहे। महाविकास आघाडी विरुद्ध बीजेपी अशा प्रकारचं वातावरण कुठेतरी आता आपल्याला पाहायला मिळतंय। किरीट सोमय्या अनिल परब यांच्या पाठीशी हात धुवून लागलेले आहेत। त्यांनी सांगितलंय की हे रिसॉर्ट मी पाडणारच आणि पाडावंच लागेल अशा प्रकारचा सुतोवाच त्यांनी केलेला आहे। परंतु आता ईडी नेमकी काय तपास करते, ईडीच्या तपासामध्ये नेमकं समोर काय येतंय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, आणि तिथल्या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। शिवाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विविध ठिकाणी 60 ठिकाणी छापेमारी झालेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण ईडीने अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानी छापा टाकलेला आहे। तसंच परबांशी संबंधित 7 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आलेली आहे। तर अनिल परब यांच्या अजिंक्य तारा या बंगल्यावर शासकीय निवासस्थानी छापेमारी टाकलेली आहे। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय वांद्रे येथील त्यांचं जे निवासस्थान आहे या निवासस्थानी देखील छापेमारी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर दापोलीमधील जे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टवर सुद्धा ईडीचे अधिकारी दाखल झालेले आहेत। तर ही दृश्य आहेत आज सकाळची, ज्यावेळेस ईडी या ठिकाणी दाखल झालेली आहे। पहिल्या दृश्यांमध्ये म्हणजे शासकीय निवासस्थानी अजिंक्य तारा या बंगल्यावर अनिल परब हे आपल्या निवासस्थानी एका ठिकाणाहून घरातल्या दुसऱ्या ठिकाणी जाताना न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद देखील झालेले आहेत। ते एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तर दुसऱ्या ठिकाणी वांद्रे येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत सकाळीच आणि चौकशी सुरू झालेली आहे। तर अनिल परब सध्या अजिंक्य तारा बंगल्यावर असून त्यांचं कुटुंबीय जे आहेत ते वांद्रे येथील निवासस्थानी आहे आणि कुटुंबियांची सुद्धा चौकशी सुरू आहे। कागदपत्रांची तपासणी केली जाते। परिवहन मंत्री अनिल परब यांचे हातवे केबल नेटवर्क व्यवसायातले भागीदार सदा कदम यांच्या सीएनं जी माहिती दिली त्या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तर ईडीचे असिस्टंट डायरेक्टर वरिष्ठ अधिकारी तासीन सुलतान हे शासकीय निवासस्थानी उपस्थित आहेत, ज्या ठिकाणी अनिल परब सुद्धा आहेत। तर अनिल देशमुख यांच्या कारवाईमध्ये तासीन सुलतान हे मुख्य अधिकारी सुद्धा आहेत। त्यामुळे आता राज्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे।
तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून सूडबुद्धीनं कारवाई सुरू आहे आणि शिवसेना आणि राज्य सरकार अनिल परब यांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चार संजय राऊतांनी केलाय। तसंच अशा प्रकारच्या कारवायांमुळे मविया सरकारला कोणताही फरक पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्या कारवाया गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे। ज्या प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जातात ईडीकडून, त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहे, पण त्यांना कोणी हात लावत नाही। आम्ही सगळे पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। तुम्ही सुडाच्या आणि बदल्याच्या भावनेनं कितीही कारवाया केल्या तरी आमच्यावरती कोणताही दबाव येणार नाही। सर्व निवडणुका सुरळीत पार पाडतील, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायामुळे भारतीय जनता पक्ष हा रोज बरं का खड्ड्यात जातोय। महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतकं वाईट वळण गेल्या 55 वर्षात कधी मिळालं नव्हतं। तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून आपल्या राज्यातील राजकीय विरोधकांना अशा प्रकारे नामोहरम करावं असं जर कोणाला वाटत असेल तर शिवसेनेचं मनोबल किंबहुना महाविकास आघाडीचं मनोबल अजिबात खच्ची होणार नाही। आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाचा असंख्य लोकांविरुद्ध सबळ पुरावे आहेत, कारवाया झालेल्या आहेत। जितू नवलानीला कोणी पळवलं याचं उत्तर सुद्धा सबळ पुरावे आहेत असं म्हणणाऱ्यांनी द्यावं। तर अनिल परब यांच्यावर राजकीय सूडबुद्ध्या कारवाई केली जाते असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। तर राज्यातल्या कोणकोणत्या नेत्यांवर आतापर्यंत ईडीची कारवाई झाली आहे किंवा ईडीच्या रडारवर आहेत आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात। छगन भुजबळ 2016 साली ईडीकडून त्यांना अटक झालेली होती। प्रफुल्ल पटेल विमान खरेदी प्रकरणी ईडीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर राज ठाकरे कोहिनूर मिल प्रकरणी त्यांची देखील ईडीकडून चौकशी झालेली होती। शरद पवार महाराष्ट्र सहकारी बँक प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली। प्रताप सरनाईक टॉप ग्रुप सिक्युरिटीज प्रकरणी चौकशी झालेली आहे। तर एकनाथ खडसे भोसरी MIDC जमीन प्रकरणी चौकशी झालेली आहे। त्याचबरोबर संजय राऊत PNC बँक कथित घोटाळ्या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे। तर राज्यातले हे महत्त्वाचे नेते जे ईडीच्या रडारवर आहेत। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, मात्र या संबंधित सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे गोरेगावमधून एक बातमी येते, ती म्हणजे गोरेगावमध्ये एका महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडलेला होता। अखेर त्या हत्येचा छडा लागलेला आहे। महिलेसोबत काम करणाऱ्या तरुणानंच महिलेची हत्या केल्याची बातमी कळते। तर तिचा मृतदेह गोणीत भरून गोरेगावहून माहीमला लोकलमधून नेण्यात आला। महिला मुंबईत घरगुती काम करायची आणि 21 वर्षीय तरुणही तिच्यासोबत काम करायचा। आरोपी खैरनार यानं तिला 3000 रुपये उसने दिले होते, त्यावरून त्यांच्यात वाद झालेला होता। त्याने त्या महिलेचा खून केला, चाकूनं तिचा गळा चिरला आणि तिच्या पोटावर आणि हातावरही वार केले। तर CCTV फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्यासोबत आहेत। तर रमाकांत, काय नेमके अपडेट्स आहेत? जी, ये घटना मुंबई की है। ये घटना आते ही मुंबई में सनसनीखेज मामला सामने आया है और बताया जा रहा है कि आरोपी ने अपमान के बदले अपने महिला मित्र को मौत के घाट उतार दिया। महिला का कसूर सिर्फ इतना ही था कि उसने बातचीत के दौरान मौके पर आरोपी के लिए आपत्तिजनक शब्दों का इस्तेमाल किया, जिसके बाद महिला के द्वारा अपने दिए बार बार आपत्तिजनक शब्दों का इस्तेमाल होते हुए देख
आहत होकर आरोपी ने अपनी महिला मित्र को मौत की घाट उतार दिया। हम आपको बताना चाहेंगे कि विकास खैरनार करके आरोपी है जिसने अपनी महिला दोस्त सारिका चालकर की हत्या कर दी। पुलिस की मिली जानकारी के अनुसार मृतक महिला का नाम सारिका दामोदर है। विकास और सारिका मुंबई के गोरेगांव के एक निजी सोसाइटी में रहते थे और दोनों ही हाउस कीपिंग का काम करते थे। कुछ समय के बाद दोनों में अक्सर पैसे की लेन देन अन्य किसी चीजों के अनुमान लगे हुए थे। सारिका जो थी विकास के ऊपर काफी आपत्तिजनक शब्दों का इस्तेमाल करती थी और दोनों के बीच कभी न कभी कयासुनी हो जाती थी, जिसके बाद सारिका का खून उसके लाश करके 3 बोरियों में बांध करके माहिम के रेलवे स्टेशन पर फेंक कर आरोपी फरार हो गया था और लगभग 12 घंटे बाद पुलिस ने जांच करके आरोपी की तलाश करके उसे गिरफ्तार किया गोरेगांव के घर से। रमाकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बातमी आहे पुण्यातलं काळीज हलवणारी, कारण देवतारी त्याला कोण मारी याची प्रचिती पुण्यात प्रत्यास आली आहे। सार्वजनिक शौचालयामध्ये कोंबून ठेवलेल्या एका नवजात अर्भकाला पोलिसांनी बाहेर काढून त्याचा जीव वाचवलेला आहे। अनैतिक संबंधातून मुलाला जन्माला आलेल्या या मुलाला त्याच्या जन्मदात्या आईनंच प्रियकराच्या मदतीनं सार्वजनिक शौचालयातील भांड्यात कोंबून ठेवलं होतं आणि ही खळबळजनक घटना सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील तुकाई नगर परिसरात घडली आहे। त्यामुळे परिसरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। तर नागरिकांकडून सुद्धा या मुलाच्या पालकांस खरं तर आई आणि ज्यांनी जन्म दिला त्या आईस कठोर कारवाईची शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहे। गोविंद, खरं तर खूपच धक्कादायक आणि वेदनादायी बातमी म्हणावी लागेल, कारण ज्या आईनं बाळाला जन्म दिला त्या आईनंच आपल्या प्रियकराच्या मदतीनं या अर्भकाला शौचालयात कोंबून ठेवलं होतं। अतिशय संतापजनक घटना म्हणावी लागेल। तर आत्ता आपण ही बातमी पाहतोय, पुण्यामधली आहे। देवतारी त्याला कोण मारी याची प्रचिती पुण्यात प्रत्यास आलेली असून सार्वजनिक शौचालयात कोंबून ठेवलेल्या एका नवजात अर्भकाला पोलिसांनी बाहेर काढलेला आहे आणि त्याचा जीव वाचवलेला आहे। अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाला त्याच्या जन्मदात्या आईनंच प्रियकराच्या मदतीनं सार्वजनिक शौचालयातील भांड्यात कोंबून ठेवलं होतं। आणि यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी पुण्यातली, ती म्हणजे पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता। पण किडनी रॅकेटमध्ये आणखी 3 रुग्णालयाची नावं समोर आलेली आहेत। पुणे, ठाणे आणि कोयंबतूर येथील रुग्णालयांचा समावेश असल्याचं समोर आलंय। तर या रुग्णालयात रुबी हॉल क्लिनिकमध्ये ज्या प्रकारे बनावट कागदपत्राद्वारे एजंटच्या मार्फत किडनी प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। तर वैभव, अतिशय धक्कादायक बाब म्हणावं लागेल, रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। काय नेमके अपडेट्स आहेत? मनाली, पुणे गुन्हे शाखेनं या सगळ्या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर या किडनी रॅकेटमध्ये आणखी मोठे मोठे खुलासे होत आहेत। क्राईम ब्रांचला माहिती मिळालेली होती आणखी 4 जण जे आहेत ज्यांच्या किडनी काढून घेण्यात आलेल्या आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि या लोकांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आली आहे। ठाण्याचं ज्युपिटर हॉस्पिटल असेल, कोयंबतूरचं MGM हॉस्पिटल असेल आणि पुण्यातलं रुबी हॉस्पिटल असेल, अशा अनेक ठिकाणी आंतरराज्यीय रॅकेट हे जे नातेवाईक नसलेल्या व्यक्तींना नातेवाईक असल्याचे भासवतात, खोटी कागदपत्र तयार करतात, ती रुग्णालयांना आणि स्थानिक जिल्हा वैद्यकीय प्रशासनाला सादर करतात, तिथून परवानग्या मिळवतात आणि जी व्यक्ती नात्यातली नाहीये किंवा कायद्यानुसार जी व्यक्ती ब्लड रिलेशन मधली असायला हवी त्या नसलेल्या व्यक्तीची किडनी जी आहे, मूत्रपिंड जी आहे ती काढून घेतली जातात एक आणि त्यांची काही लाख रुपयांमध्ये बोळवण केली जाते आणि या बेकायदा शस्त्रक्रिया रुग्णालयांना सुद्धा माहिती असताना तिथं पार पाडल्या जातात। या अशा पद्धतीच्या किडनी ज्या आहेत त्या नातेवाईक नसलेल्या किंवा रक्ताचे नातेवाईक नसलेल्या लोकांकडून पैशाच्या बदल्यामध्ये घेतल्या जातात। दुसरीकडे राज्यभरात अनेक रुग्ण जे आहेत ते मूत्रपिंड रोपणासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत, ज्यांचे नंबर येत नाहीत 2-2, 3-3 वर्ष, मात्र ज्यांच्याकडे पैसे आहेत या अशा पद्धतीनं बेकायदा कागदपत्र तयार करून
गरीब लोकांकडून त्यांच्या किडनी काढून घेऊन त्यांना काही पैशांच्या मोबदल्यामध्ये या शस्त्रक्रियेसाठी तयार करतात। आणखी 5 लोक समोर आल्यानंतर गुन्हे शाखेनं या सगळ्या तपासाचा वेग जो आहे तो वाढवलेला आहे। कदाचित या प्रकरणामध्ये आणखी नवीन अटका होऊ शकतात किंवा नव्यानं गुन्हाही दाखल केला जाऊ अगदी बरोबर आहे, किंवा आणखी कोणते नवीन नावं देखील समोर येऊ शकतात। वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकाच व्यक्तीचा 2दा प्रवेश करण्यात आलेला आहे। गुरजोत सिंग कीर यांनी नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, तर आज अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा ते प्रवेश करत आहेत। गुरजोत सिंग कीर हे अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय, प्रवेशाची ही दृश्य आहेत। तर एकाच व्यक्तीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2दा प्रवेश घेतलेला आहे। पहिला प्रवेश हा नवाब मलिक यांच्या उपस्थितीत घेतलेला होता। गुरजोत सिंग कीर यांनी आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। तर एकाच व्यक्तीचा 2दा पक्षप्रवेश होतोय। तर या प्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याचबरोबर सिख समुदाय देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। गुरजोत सिंग कीर यांनी नवाब मलिक यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेतलेला आहे। गुरजोत सिंग कीर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत केलंय। आपल्या सर्वांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात गुरजोत सिंग कीर आणि त्यांच्या सहकार्यांना आणि यानंतर आता बातमी पाहणार आहोत। अमरावती जिल्ह्यात केवळ 7 ते 8 हजार क्विंटल महाबीजचे सोयाबीन बियाणं उपलब्ध होत असून शेतकऱ्यांची मदार खाजगी बियाण्यांवर आहे। अशामध्ये आता खाजगी कंपन्या दर वाढवण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची लूट होण्याची भीती व्यक्त होतीये। तर महाबीजनं टाकलेल्या सीड प्लांटवरच बियाणं उगवलं नसल्यानं बियाण्यांची टंचाई निर्माण झाल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख यांनी दिली आहे। बियाण्याची उपलब्धता कमी होण्याची कारणे हे त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण हे आहे की मागील वर्षी उशिरा आलेल्या पावसामुळे बरेचसे बियाणे खराब झाले। त्यामुळे बियाण्याचे बरेचसे लॉट शेतकऱ्यांकडून आम्ही जे घेतले ते बियाणे पात्र ठरू शकले नाही प्रमाणीकरणामध्ये, त्यामुळे बियाण्याची उपलब्धता कमी झाली। सरकार मान्य महाबीज कंपनीचे अधिकारी म्हणतात की आमच्याकडे बियाणे उपलब्ध नाही। ही अत्यंत शोकांतिक आहे, कारण शेवटी सरकारची जबाबदारी असते की शेतकऱ्यांना चांगलं दर्जेदार बियाणं द्यावं। यासाठी महाबीजची निर्मिती झाली आणि महाबीज म्हणते की आमच्याकडे बियाणंच नाही आहे। म्हणजे कधी कधी असं, आणि आज शेतकऱ्यांनी सोयाबीन 7,000 रुपये प्रति क्विंटल विकलं आणि आज खाजगी कंपन्या जवळपास 20,000 रुपये प्रति क्विंटलनं बियाणं विकून राहिले आहे। म्हणजे कधी कधी वाटते की एकदम चांगलं दर्जा असलेली महाबीज कंपनी जेव्हा बियाणं नाही म्हणते आणि खाजगी कंपन्या अव्वाच्या सव्वामध्ये 4,000 रुपये 4,500 रुपये प्रति बॅग बियाणं सोयाबीनच्या बॅगा विकून राहिले, याचा अर्थ असा आहे की कधी कधी असं वाटते की शासन आणि खाजगी कंपन्या यांच्यामध्ये साटेलोटं नाही आहे, यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका नाही आहे। आणि यानंतर बातमी ती म्हणजे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून त्यासोबत खरीपाच्या पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची चाचपणी करण्यासाठी शेतकरी नांदेडच्या नवीन मोंढा बाजारात येत आहेत। मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा खतं आणि बियाण्यांच्या दरात 500 ते 600 रुपयांनी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे। गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांचे दर 3500 ते 4000 रुपये होते आणि आता या दरात 500 ते 600 रुपयांनी वाढ झाली आहे। तर खतांच्या दरात देखील 500 रुपयांनी वाढ झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं। त्यामुळे शासनानं दर कमी करावेत अशी मागणी तिथले शेतकरी करत आहेत।
सगळ्या रेट खताचे वाढलेले आहेत, बियाचे वाढलेले आहेत. शेतकऱ्याला काय परवडत नाही आहे खत बी घेणं. म्हणजे सगळ्या मागं 500 रुपये प्रत्येकाच्या बॅग मग वाढलेले आहेत. तरी शासनाला एवढंच आमचं म्हणणं आहे की खताचे रेट कमी केले पाहिजे आणि बियाचे पण केले पाहिजे. पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही आहे दरवर्षीप्रमाणे. अगोदरच्या भावामध्ये आणि आताच्या भावामध्ये बराच वाढ झालेली आहे. वाढीमुळे शेतकरी विचार करत आहे की घरचं पेरावं की बॅगचं पेरावं, कोणतं पेरावं कोणतं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका.